नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऐकूमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एक न्यूज आली सारथी व बार्टीप्रमाणे आता महायुतीला सुद्धा स्वायत्ता प्राप्त झाल्या किंवा स्वायत्त प्राप्त झाली. तर 4 इन्स्टिट्यूट बघा, सारथी, बार्टी, महायुती आणि चौथे एक अमृत योजना किंवा अमृत इन्स्टिट्यूट सुद्धा म्हटलं तर ही ओपन कॅटेगरीसाठी वर्क करते. सारथी ही मराठा किंवा कुणबी विद्यार्थ्यांसाठी वर्क करते आणि बार्टी SC व ST व नवबद्ध या विद्यार्थ्यांसाठी काम करते. पण OBCसाठी अशी एकही इन्स्टिट्यूट नव्हती, तर त्यांसाठी महायुती निर्माण करण्यात आली आणि तिला आता स्वायत्ता प्राप्त झाली. आपण या 4 इन्स्टिट्यूटबद्दल बोलणार आहे, पण सुरुवातीला आपण न्यूज पाहू. बघा, राज्य सरकारचा निर्णय, सारथीप्रमाणे महायुतीला सुद्धा स्वायत्ता प्राप्त. आपण सुरुवातीला न्यूज कव्हर करू, त्यानंतर त्या इन्स्टिट्यूटबद्दल बोलू. न्यूज बघा, इतर मागासवर्ग म्हणजे OBC, त्यानंतर भटक्या जमाती, विमुक्त जाती वर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महायुती या संस्थेला स्वायत्ता बहाल करण्यात आली आहे. त्याचबरोबर निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यानंतर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटकी जमाती आणि विशेष मागास प्रगती शासनाचे शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाकरिता महात्मा ज्योती फुले संशोधन प्रशिक्षण संस्था, आपण महायुती म्हणतो, स्थापन करण्याचा निर्णय किंवा स्थापन करण्यात आली. यासाठी 50 कोटी रुपयाचीसुद्धा तरतूद करण्यात आली. याबाबत JR सुद्धा आले, आपण JR सुद्धा पाहणार आहे. परंतु स्वायत्ता देण्यात आली नव्हती. मात्र मराठा समाजातील सारथी या संस्थेला आता नुकताच स्वायत्ता दिली होती. बघा, त्याच धर्तीवर आता महायुतीला सुद्धा काय दिलं आहे, स्वायत्ता प्राप्त झाली. स्वायत्ता म्हणजे स्वतःची निर्णय, फंडिंग प्राप्त झाली, तर ते कसा वापर करायचा हे त्यांना अधिकार असणार आहे किंवा त्याचे मॅनेजमेंट कसं करायचं हा अधिकार महायुतीला सुद्धा व सारथीला सुद्धा असणार आहे. त्यानंतर बघा, महायुतीला स्वायत्ता मिळावा म्हणून रेटा वाढला होता. अखेर राज्य सरकारने महायुतीला स्वायत्ता देण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील परिपत्रक म्हणजे JR काढण्यात आले आहे. यामुळे महायुतीला संचालन मंडळाच्या मान्यतेने विविध उपक्रम व कल्याणकारी योजना राबवता येणार आहेत. राज्य किंवा सरकारच्या या निर्णयामुळे संस्थेच्या कामकाजात गती मिळणार आहे. कल्याणकारी योजनाबाबत निश्चित करण्यात आलेल्या आर्थिक निकष व प्रशासकीय पद्धत याचा विचार करून संचालक मंडळ आपल्या स्तरावर उचित निर्णय घेऊ शकेल. त्यामुळे सारथीच्या व्यवस्थापन किंवा व्यवस्थापकीय संचालनाचा संबंधित प्रशासकीय विभागाकडून पूर्वपरवानगी घेण्याची गरज भासणार नाही. दरम्यान महायुती संस्थेने कार्यालय पुण्याहून नागपूरला स्थानांतरित करण्यात आले होते. संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती झाली होती, परंतु अजूनही पूर्णवेळ व्यवस्थापक नियुक्त करण्यात आलेले नाही. तसेच पुरेसे मनुष्यबळ सुद्धा देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे किंवा शिवाय OBC, VJNT आणि SCBC लोकसंख्या लक्षात घेऊन निधी देखील अपुरा आहे. आता हे तुम्हाला समजलं की सारथीप्रमाणे महायुतीला स्वायत्ता प्राप्त झाली. आता फंडिंग दिली आणि काय मॅनेजमेंट याच्यात काय कमी आहे हे विषय नाही. आपल्याला महत्त्वाचं म्हणजे सारथी म्हणजे काय, बार्टी म्हणजे काय, महायुती आणि अमृत म्हणजे काय समजून घेणे. बघा, जे ओपन कॅटेगरी यांच्यासाठी डेव्हलपमेंट, जे गरीब विद्यार्थी बघा यांच्या डेव्हलपमेंटसाठी अमृत इन्स्टिट्यूट वर्क करते. SC SC साठी बघा किंवा नवबद्ध विद्यार्थी बघा त्यासाठी बार्टी ही वर्क करते. सारथी मराठा किंवा कुणबी विद्यार्थी बघा यांच्यासाठी सारथी वर्क करते. आणि महायुती आता OBC जी विद्यार्थी बघा याच्यामध्ये भटकी जमात, विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय आणि जे स्पेशल बॅकवर्ड क्लासेस बघा यांसाठी ती वर्क करते. सुरुवातीला सारथी पाहू. सारथी म्हणजे बघा याचं लॉंग फॉर्म आहे छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट. आता याची स्थापना बघा जून 2018 झाली होती, पण त्याला हे नव्हतं, स्वायत्ता प्राप्त नव्हती झाली. तर आता तिला स्वायत्ता प्राप्त झाली. BJP गव्हर्नमेंटने सारथीची स्थापना त्यांच्या काळामध्ये केली होती. त्याच्यामध्ये बघा कोणकोणत्या कॅटेगरीसाठी ही वर्क करते ते हे माहीत पाहिजे तुम्हाला. एक मराठा कुणबी मराठासुद्धा आणि कुणबी कम्युनिटी अशा प्रकारे म्हणजे वेगवेगळी नाव आहेत बघा, त्यानुसार ती त्यांना वर्क करते. त्याची जी वेबसाईट आहे बघा www.sarthi-maharashtra.gov.in याच्यानुसार काम किंवा ह्या वेबसाईटला तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती भेटेल. त्यानंतर पुढची इन्स्टिट्यूट आहे बघा बार्टीची वेबसाईट समोर आहे बघा, barty.maharashtra.gov.in आणि दुसरी एक म्हणजे barty.in बघा. बार्टी म्हणजे काय, लॉंग फॉर्म याचं बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बघा पुण्यामध्ये. तुम्हाला सर्व माहिती असेल या रोड्याच्या या ठिकाणी त्याचं हेड ऑफिस आहे. अनुसूचित जाती व जनोबद्ध घटक बघा यासाठी 1978 याची स्थापना करण्यात आली आणि पुणे या ठिकाणी त्याचं हेड ऑफिस म्हणलं जातं किंवा मुख्यालय आहे. या संस्थेत बघा 2008 स्वायत्ता देण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट पाहायला सुद्धा भेटलेली. आता ही डेव्हलपमेंट काय आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू. बघा, एक डाटा आहे समोर बार्टीने शेअर केलेला आहे. जे एक्झाम आहे बघा त्यांच्यामध्ये त्यांचं कॅन्डिडेट किती विद्यार्थी पास झाले बघा यांच्याबाबत त्यांनी डाटा दिला आहे. IBPS बघा, त्यानंतर रेल्वे, LIC क्लर्क, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा जी तर कोचिंग प्रोग्राम बघा यांच्याबद्दलची माहिती दिली आहे. बघा टोटल प्लेस स्टुडंट किती झाले, 3100. त्यांच्या वेबसाईटला डाटा भेटलेला आहे बघा 3135 हा डाटा आहे त्यांच्या ठिकाणी. आणि टोटल विद्यार्थी याच्यातून 3135 प्लेसमेंट झाली. 2012-13 386 झाले या संस्थेमार्फत. त्यानंतर 407 बघा बार्टीने 2013-14 सिलेक्ट केले होते.
मग त्यांच्यामार्फत ते स्टुडंट या एक्झाममध्ये पास होऊन जॉईनिंग झाले. 369 बघा 2014-15मध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेत. 2015-16मध्ये 414 विद्यार्थी सिलेक्ट झालेत. 2016-17मध्ये 452 विद्यार्थी, 2017-18मध्ये 458 विद्यार्थी आणि मागच्या वर्षी बघा म्हणजे 2018-19चा डाटा दिला त्यांनी, त्यानंतर शेअर नाही केला, हे 649 विद्यार्थी विविध एक्झाममध्ये या संस्थेतून निवडले गेलेले आहेत. त्यानंतर दुसरा एक डाटा दिला आहे बघा, तर UPSC एक्झाम रिझल्ट आला आहे बघा. प्रोजेक्ट वाईज त्यांनी माहिती 2007 ते 2020च्या दरम्यान दिली. तर बार्टीच्या स्कीम बघा याच्या अंडर चालतात. यशदा पुणे ट्रेनिंग अंडर बघा 2007 ते 2020च्या दरम्यान किती विद्यार्थी पास झालेत बघा, किंवा जे विद्यार्थी तो यांच्याकडे जवळजवळ 548 विद्यार्थी याच्यामध्ये आले ते बार्टीमार्फत यशदा पुणे ट्रेनिंगमध्ये. यापैकी 156 विद्यार्थी पास झालेत आणि त्याचा जो रेशिओ आहे बघा 29% हा सक्सेस रेशिओ होता. त्यानंतर SIC तुम्हाला माहिती महाराष्ट्र सरकारचं आहे बघा, प्री IAS ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हटलं जातं. SIAC तुम्हाला माहिती आहे मुंबई या ठिकाणी. ते 2015-2020 याच्यामध्ये 295 विद्यार्थी बार्टीकडून गेले होते. त्यापैकी 2 कॅन्डिडेट सफल झालेत किंवा पास झालेत आणि त्यांचा जो रेशिओ आहे बघा 0.66%. त्यानंतर दिल्ली UPSC या ठिकाणी बार्टीमार्फत विद्यार्थी गेले होते बघा 2015-2020मध्ये. टोटल कॅन्डिडेट गेले ते 641, याच्यामधून क्वालिफाय झालेत 35 आणि याचा जो सक्सेस रेशिओ 5.46 आहे. त्यानंतर बघा जे इतर एक्झाम आहे मेन्स फायनान्शियल असिस्टंट म्हणून त्यांना किंवा सहाय्यक म्हणून दिलं जातं. 2016 ते 2020मध्ये 449 विद्यार्थी याच्यामध्ये आले ते आणि 64 विद्यार्थी याच्यातून सक्सेस झालेत आणि 14% हा सक्सेस रेशिओ आहे. त्यानंतर बघा PT म्हणलं जातं पर्सनॅलिटी टेस्ट फायनान्शियल असिस्टंट बघा यांच्यासाठी, म्हणजे आपण जे इंटरव्ह्यूसाठी फायनान्स मदत केली त्यांना 2014 ते 2020मध्ये, अशा एकूण 185 विद्यार्थ्यांनी बार्टींनी मदत केली. त्यापैकी क्वालिफाय होण्यामध्ये 57 विद्यार्थी पास झालेत बघा. हा सक्सेस रेशिओ त्यांचा 30.81. असे विविध याच्यामध्ये बार्टी काय करत असते, आपले कॅन्डिडेटला पाठवत असते आणि फायनान्शियल मदत करत असते. ज्याप्रमाणे बार्टी वर्क करते त्याप्रमाणे आता सारथीसुद्धा वर्क करायला आली आणि जे म्हणतो ना अमृत इन्स्टिट्यूट आहे बघा जे ओपन कॅटेगरीसाठी तीसुद्धा वर्क करते. पण बघा महाज्योती निर्माण झाली नव्हती, तर महाज्योतीसुद्धा आता निर्माण झाली. तर बार्टीच्या धर्तीवर महाज्योती निर्माण झाली. आता महाज्योती हे कोणासाठी बघा, ते विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आपण म्हणतो, प्लस विशेष मागास वर्गातील जीवत आपण म्हणतो ना विद्यार्थी, यांच्यासाठी विविध उपक्रम राबवते. IAS असो किंवा जी इतर फायनान्शियल असिस्टंट असन बघा किंवा जी मदत लागली जाते ती ह्या संस्थेमार्फत त्यांना मदत दिली जाते. तर महाज्योती हा शब्द बघा, महा म्हणजे महात्मा, त्यानंतर ज्योती म्हणजे ज्योतिबा फुले, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणा महाज्योतीला. ओके. तर इतर न्यूजसुद्धा आले आहेत बघा, मागासवर्गीयांच्या हितासाठी महाज्योती स्थापना. तर महाज्योतीचे जे मुख्य कार्यालय बघा मित्रांनो ते आहे पुण्यातच असणार आहे, पण जे इतर विभागीय कार्यालय जसं की नागपूर आणि बुलढाणा या ठिकाणी त्याचे विभागीय कार्यालय असणार आहे. लक्षात ठेवा मेन कार्यालय कुठे आहे, पुण्या ठिकाणी, पण जे विभागीय कार्यालय कोणकोणत्या ठिकाणी बुलढाणा आणि नागपूर. सुरुवातीला न्यूज होती की नागपूरला त्याचं हेड ऑफिस होणार आहे किंवा मुख्य कार्यालय असणार आहे, पण तसं नसून जे मुख्य कार्यालय असणार आहे ते पुण्यातच असणार आहे आणि जे विभागीय कार्यालय असणार आहे ते बुलढाणा आणि नागपूर या ठिकाणी असणार आहे. इतरसुद्धा महाज्योतीमार्फत इन्स्टिट्यूट आहे जसं की ज्योतिदूत आहे, जलदूत आहे, सावित्रीदूत आहे, असे त्यामार्फतसुद्धा उपक्रम राबवले जातात. बघा त्याला फंडिंग प्राप्त कशी झाली बघा, 2019-20मध्ये 1324.68 लाख प्राप्त झालेत. त्यानंतर 1920-21 सालासाठी त्यांच्यासाठी 37,911.34 लक्ष इतके खर्च करण्यात आला. आता जवळजवळ एक GR आला सुद्धा 50 कोटी खर्च करण्यात येणार आहे 37. ओके. तर बघा महाज्योती बघा महाज्योतीमार्फत कोचिंग, मार्गदर्शन विभाग, मदत व समुदेशक विभाग, ज्ञानकोश विभाग हे विभाग स्थापन होणार आहे. त्याचबरोबर मूल्यमापन विभाग, शेती, वनशेती, अवर्षण, प्रवर्षण क्षेत्रातील शेती, संशोधन विभाग, सैन्य विभाग किंवा सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण विभाग, न्यायसेवा स्पर्धा परीक्षा कोचिंग विभाग, महिला सक्षमी विभाग, नाविन्य प्रकल्प विभाग असे प्रमुख विभाग असणार आहे. आता हे विभाग कायसाठी असणार आहे बघा, आता उदाहरणार्थ कोचिंग विभाग आहे बघा जे स्पर्धा परीक्षा विभाग आहे, तर ते विद्यार्थी कोण कोण येणार त्या इन्स्टिट्यूटमध्ये, तर ते विभाग त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहे. त्यांना जे फायनान्शियल असिस्टंट लागणार आहे किंवा जे इतर गोष्टी असणार आहे बघा त्या सर्व गोष्टी ही विभाग त्या संस्थेकडून फंडिंग घेऊन ते विद्यार्थ्यांना देणार आहेत आणि ते प्रॉपर त्यांना ट्रेनिंग यामार्फत दिले जाणार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला समजलं की बार्टी कोणासाठी वर्क करते, SC ST व जे नवबद्ध विद्यार्थी बघा त्यांच्यासाठी वर्क करते. सारथीला मराठा विद्यार्थी व कुणबी विद्यार्थी यांच्यासाठी वर्क करते. यांना जे फायनान्स लागणार आहे ते मदत करण्याचं काम करणार आहे. प्लस जे शेतकरी कॅन्डिडेट आहे बघा किंवा शेतकरी असणार आहे त्यांच्यासाठी फायनान्ससुद्धा मदत सारथी करणार आहे. महाज्योतीला मान्यता नुकतंच भेटली ती OBC साठी जो
प्लस VJNT SCBC यांच्यासाठी ती वर्क करणार आहे. अमृत आहे बघा, ही ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे, म्हणजे सर्वांसाठी एक एक प्रकारचे इन्स्टिट्यूट महाराष्ट्र सरकारने निर्माण केली आहे. त्यांना फायनान्शियल मदत करण्यासाठी किंवा जे ट्रेनिंग असणार आहे त्यासाठी ती मदत करणार आहे. तर ही न्यूज होती बघा. सारथीप्रमाणे महाज्योतीसुद्धा स्वायत्ता प्राप्त झाली. तर मित्रांनो, तुम्हाला ही न्यूज कशी वाटली? त्याचबरोबर बघा, हे GR सुद्धा आहेत बघा, आपण GR सुद्धा आणलेले आहेत की समोर तुम्हाला बघा तारीख दिली आहे, समोर GR झाले, किती फंडिंग प्राप्त झाली. हे जो डाटा आहे बघा महाज्योतीचा आहे. ओके, जवळजवळ 7-8 GR प्राप्त झाले महाज्योतीचे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.